आरोपींना गुन्हेगारांना बेड्या ठोकून कायदा आणि सुव्यवस्था राबवणाऱ्या पुणे पोलिसांच्या वर्दीवरच हात टाकल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे। विशेष म्हणजे एकीकडे पुण्यामध्ये महिला अत्याचारांची प्रकरणं अगणित असताना अनेक महत्त्वाच्या मोठ्या घटना या ठिकाणी घडत असताना आता महिला पोलीस अधिकाऱ्याच्याच बाबतीत हे सगळं घडलेलं आहे। विशेष म्हणजे तिच्या पतीकडूनच घडलंय असं की पुण्यातल्या एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या पतीनेच तिला मारण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळंच प्रकरण आता कुठे उघडकीस आलंय, संपूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। या प्रकरणामधल्या पीडित महिला पोलीस अधिकारी ज्या आहेत त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच एपीआय आहेत, त्या सुद्धा पुणे पोलिसांच्या विशेष शाखेमध्ये त्या एपीआय आहेत। म्हणजे ज्या शाखेचं नावच विशेष शाखा असतं त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा खूप सिव्हिअर आणि महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडे असतात। या शाखेमध्ये त्या गेल्या अनेक वर्षांपासून एपीआय म्हणून काम करतात आणि असं असताना त्यांच्या पतीकडूनच त्यांच्यावरती हा जीवघेणा हल्ला झाला। मात्र हा हल्ला करण्यामागे नेमकं कारण काय होतं किंवा त्यानं कट कसा रचला होता हे सगळं जर आपण पाहिलं तर अतिशय फिल्मी हे सगळं वाटतंय। सिने स्टाईल हे सगळं त्या आरोपीनं हे सगळं केलेलं आहे। मुळात या सगळ्यात घडलंय असं की या ज्या महिला पोलीस अधिकारी आहेत त्यांचा योगेश बेरी नावाच्या एका व्यक्तीशी काही वर्षांपूर्वी विवाह झालेला होता। सुरुवातीचे काही वर्ष सारं काही अलबेल होतं। या दोघांना 2 मुलं सुद्धा झाली। हे जे पती आहेत या प्रकरणामधले म्हणजे योगेश बेरी जे आहेत ते एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहेत आणि या महिला पोलीस अधिकारी अर्थातच पहिल्यापासूनच त्या पोलीस दलामध्ये आहेत। त्यामुळे असं सगळं असताना पहिले काही वर्ष सगळं काही खूप छान सुरू होतं। नंतर मात्र अचानकच या पतीला पत्नीच्या विरोधात म्हणजेच या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात संशय यायला सुरुवात झाली। चारित्र्यावरती संशय घेतला जात होता आणि हळूहळू या सगळ्याचा परिणाम इतका मोठ्या प्रमाणात झाला की त्यांना प्रचंड शारीरिक मानसिक छळ त्यांचा केला जाऊ लागला आणि अनेक वर्ष अनेक दिवस खरं तर हे सगळं सुरू होतं आणि नंतर मग या सगळ्या छळाला कंटाळून अखेर या महिला पोलीस अधिकाऱ्यानं या सगळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यामुळेच त्यांनी पुण्यातल्या शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज सुद्धा केला। घटस्फोटासाठी अर्ज केल्याच्या नंतर हे दोघे सुद्धा विभक्त राहू लागले, वेगवेगळे राहू लागले। आता या ज्या महिला पोलीस अधिकारी आहेत त्या पुण्यातल्या खडकी बाजार पोलीस वसाहतीमध्ये राहत होत्या, तिथे त्यांचं निवासस्थान होतं। तर हा जो पती आहे तो वेगळीकडे राहायला होता। मात्र ही घटना घडली आहे 27 मेला। 27 मेच्या दिवशी असं झालं की मुळात जरी हे पती पत्नी आत्ता वेगळे राहत असले तरी सुद्धा हे आधी एकत्रच असायचे जेव्हा यांच्यामध्ये सारं काही अलबेल होतं। त्यामुळे हे खडकी बाजार परिसरामधलं जे वसाहतीचं निवासस्थान जिथे आहे त्या निवासस्थानाच्या चाव्या या दोघांकडे सुद्धा होत्या। त्यामुळे 27 तारखेला असं घडलं की दिवसभराची आपली ड्युटी संपवून जेव्हा या महिला पोलीस अधिकारी आपल्या घरी गेल्या, घराचं लॉक त्यांनी उघडलं पण त्यांना हे माहित नव्हतं की लॉक उघडायच्या आधीच कुणीतरी लॉक उघडलेलं होतं। म्हणजे काय तर त्यांचा पती हा ऑलरेडी त्याच्याकडे असलेल्या चावीच्या माध्यमातून लॉक उघडून घरामध्ये अंधारात लपून बसलेला होता आणि तिथेच त्यांना ठार करायच्या उद्देशाने त्याने काही प्लॅन सुद्धा आखलेले होते। काय करायचंय, कशा पद्धतीने करायचंय हे सगळं काही त्याचं ठरलेलं होतं। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या जेव्हा घरामध्ये आल्या तेव्हा पूर्णपणे अंधार होता, त्यांना फार काही अंधारात लक्षात आलं नाही। मात्र त्याच वेळेस या पतीनं निशाणा साधला, डाव साधला। त्यानं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर राख जी असते ती राख त्यांच्या डोळ्यात फेकली। त्यामुळे त्यांना पुढचे काही दिसेनासं झालं आणि मग त्या डोळे चोळू लागल्या। तेवढ्याच वेळामध्ये या सगळ्या प्रसंगाचा फायदा घेत त्यानं थेट ओढणीच्या सहाय्यानं त्यांना गळा दाबण्याचा प्रयत्न केला, गळफास देण्याचा प्रयत्न केला आणि खूप जीवाच्या आकांतानं या दोघांमध्ये हातापाई ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा सगळा संघर्ष सुरू होता। मात्र या महिला पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक करावं लागेल की त्यांनी त्या प्रसंगामध्ये सुद्धा प्रसंगावधान दाखवलं, जीवाच्या आकांतानं त्यांनी आरडाओरडा केला आणि हाच सगळा आरडाओरडा ऐकून आजूबाजूला राहणारे सुद्धा पोलीस वसाहतीतील अनेक लोक धावून आले। त्या सगळ्यांनी हा दरवाजा तोडून दरवाजा खिडकीच्या माध्यमातून कसंही करून या घरामध्ये जाऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। या आरोपी पतीला तिथल्या तिथेच त्यांनी पकडून सुद्धा ठेवलं आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलं, अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे अगदी थोडक्यात या महिला पोलीस अधिकाऱ्याचा जीव वाचला असंच म्हणावं लागेल। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर पोलीस अधिकारी महिला सुद्धा स्वतःच्याच कुटुंबाकडून सुद्धा सुरक्षित नसतील, बाहेरही सुरक्षित नसतील, घरातही सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य पुणेकर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्न सुद्धा या सगळ्यामध्ये उपस्थित केला जातोय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली
नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.